नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. तर मित्रांनो, आपल्या देशातील कोट्यावधी शेतकरी बांधवांसाठी तसेच आपल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर यातील एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट सध्या आपल्यापर्यंत पोहोचलीच असेल की आपल्या देशातील कोट्यावधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 3 दिवसामध्ये म्हणजेच की 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 19वा हप्ता आहे, तर तो 19वा हप्ता जो आहे तर तो आपल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. आणि यासोबतच आपल्या शेतकरी बांधव सध्या एक अतिशय महत्त्वाची बातमी अपडेट समोर येत आहे, आणि ते म्हणजे की जे आपल्या केंद्र सरकारनंतर राज्य सरकारची जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे, तर या योजनेचा सुद्धा 6वा हप्ता जो आहे तर तो आपल्या शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून दिली आहे. आणि मित्रांनो, सध्या देण्यात आलेल्या माहितीनुसार 1 मार्चपर्यंत हा हप्ता जो आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण की विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या महाराष्ट्रातीलच वाशिम जिल्ह्यात PM किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या आणि नमो किसान सन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याचे वितरण जे आहे तर ते केलं होतं. आणि PM किसानच्या 18व्या हप्त्याचं वितरण हे जवळपास 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात आलं होतं. तर राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना PM किसानसह नमोचा हप्ता जो आहे तर तो जमा झाला होता. आणि त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारच्या धर्तीवर आपल्या शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्यासाठी राज्य सरकारने 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्या योजनेतून आत्तापर्यंत 5 हप्त्याचे वितरण जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे. आणि आतापर्यंत जी आपली PM किसान सन्मान निधी योजना आहे, त्या योजनेच्या 18 हप्त्यासाठी पात्र ठरलेले शेतकरीच जे आपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे त्या योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत. आणि राज्यात PM किसानसाठी 91 लाख शेतकरी पात्र ठरले होते. आणि त्यामुळे नमोच्या 6व्या हप्त्याचे वितरण या शेतकऱ्यांना करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने विविध योजना राबवल्या आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडला आहे. आणि त्यामुळे PM आणि नमोचे मिळून 1,000 घेणाऱ्या शेतकरी महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेतून प्रति महिना 1,500 रुपये फक्त 500 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या 2 योजनेचा लाभ घेणारा महिला लाडकी बहीण महिला ज्या आहेत यातून वगळल्या जाण्याची शक्यता आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत KYC केली नसेल असे शेतकरी नमो शेतकरी आणि PM किसान सन्मान निधी अशा दोन्ही योजनांसाठी जे आहेत ते अपात्र ठरणार आहेत आणि ते लाभापासून वंचितसुद्धा राहणार आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की ही माहिती शेअर करा. त्यासोबतच जे शेतकरी आता PM किसानचा हप्ता जो आहे तो 24 फेब्रुवारी रोजी आपल्या महिलांच्या शेतकरी महिला त्यासोबत आपल्या शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर 1 मार्चपर्यंत आपल्या राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसेही आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.